नमस्कार, मी आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। नेहमी तीच कोशिंबीर खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही आगळीवेगळी झटपट वांग्याची कोशिंबीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। पुलाव्यासोबत अतिशय सुंदर लागते। आज ही झटपट वांग्याची कोशिंबीर बनवणार आहोत। त्यासाठी मी 2 वांगे जे नॉर्मल भाजीसाठी वापरतात ती 2 वांगे, अर्धी वाटी दही, 1 वाटी कांदा बारीक चिरून घेतलाय, थोडीशी कोथिंबीर, 4-5 कढीपत्त्याची पाने, 2 हिरव्या मिरच्या बारीक काप करून घेतल्या आणि 2-3 लाल मिरच्या घेतल्यात फोडणीसाठी। सुरुवातीला मी वांग्याचे मधून काप करून घेणार आहे, कारण की मला चेक करायचे त्यामध्ये काही कीड आहे की नाही, यासाठी मी ते काप करून बघून घेते। आता हे डायरेक्ट हे वांगे मी गॅसच्या फ्लेमवरती भाजून घेणार आहे। या पद्धतीने तुम्ही भरताचं वांगही वापरू शकतात। आता वांग्यामध्ये भरपूर आयर्न आणि कॅल्शियम असतं। आता हे वांग जे आहे हे छान भाजून झालं आहे। आता त्याचे कवर जे आहे ते मी काढून घेते। कवर इझिली निघाले तरी समजतं की वांग छान प्रकारे भाजून शिजलं गेलं आहे। वांग हे केस गळतीसाठी अतिशय उत्तम व फायदेशीर असतं। आता हे संपूर्ण कवर मी वांग्याचं काढून घेते। वांग्यामुळे पचनाचे जे न पचणारे पदार्थ असतात ते सुद्धा काढून टाकण्यास मदत होते। आता संपूर्ण वांग मी मॅश करून घेणार आहे। हे हाताने जर मॅश केलं तर समजतं की ते शिजलंय की नाही, त्यामुळे मी ते हातानेच मॅश केलंय आणि ते अतिशय इझिली मॅश झालंय। त्या पद्धतीने आता जे वांग मी मॅश करून घेतले ते टाकून घेते। आता बारीक चिरून घेतलेला जो कांदा होता तो मी त्यामध्ये ॲड करून घेणार आहे। वांग्यामुळे कफ कमी होण्यास देखील मदत होते। आता हे कांदा मी ॲड करून घेतला आहे। आता बारीक चिरून घेतलेली जी अर्धी वाटी साधारणतः कोथिंबीर होती ती सुद्धा मी या मिश्रणामध्ये ॲड करून घेणार आहे। हे बघा ह्या पद्धतीने। आणि आता बारीक चिरून आलेली कोथिंबीर ॲड केल्यानंतर बारीक चिरून घेतलेली 1-2-3 हिरव्या मिरच्या होत्या मी त्या ॲड करून घेते। हे संपूर्ण मिश्रणामध्ये आता मी शेवटी अर्धी वाटी दही ॲड करून घेतले आणि आता हे मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे। हे मिश्रण संपूर्ण मिक्स करून घेते, म्हणजे जो कच्चा कांदा आणि जे वांग जे भाजलेलं होतं त्याचं ते मिश्रण मिक्स झालं पाहिजे। या पद्धतीने मी मिक्स करून घेते। या पद्धतीने आता चवीनुसार मी अर्धा चमचा साधा मीठ त्यामध्ये ॲड करते। मसल ग्रोथ, जॉईंट पेनसाठी सुद्धा वांग हे अतिशय उत्तम असतं। आता हे संपूर्ण मिश्रण मी या पद्धतीने मिक्स केल्यानंतर आता फोडणीची तयारी करतोय। त्यासाठी फोडणीचा जो पॅन असतो तो मी गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल मी ॲड केले आणि जो अर्धा चमचा मोहरी मी त्यामध्ये ॲड करून घेणार आहे। मोहरी ॲड केल्यानंतर ती चांगली गरम होऊन फुटू द्यायची आहे, म्हणजे छान तडतडू द्यायची आहे। हे बघा ह्या पद्धतीने मोहरी आता छान गरम होत चालली आहे। संपूर्ण मोहरी मी तडतडून फुटून देणार आहे। त्यानंतर ह्या फोडणीमध्ये आपण अर्धा चमचा जिरे ॲड करते। जिरे ॲड केल्यानंतर 4-5 ज्या लाल तिखट मिरच्या होत्या त्या मी यामध्ये ॲड करते। ह्या मिश्रणामध्येच आता मी 4-5 कढीपत्त्याची पाने ॲड करून घेते, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट ॲड करते। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त तिखट मीठ टाकू शकतात। आता हे संपूर्ण फोडणी मी त्या कोशिंबीरमध्ये ॲड करून घेणार आहे आणि हे संपूर्ण फोडणी मिक्स करून घेणार आहे। हे बघा या पद्धतीने आपली हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर झाल्यानंतर आता हे तुम्ही संपूर्ण मिश्रण एक 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा आणि जेवायच्या वेळेस तुम्ही हे कोशिंबीर, वांग्याची झटपट झालेली कोशिंबीर खायला सर्व करू शकता। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि रोज अशा नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला पटकन क्लिक करा आणि रोज नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवनवीन अपडेट लगेच समजतील। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा। उद्या आपण भेटू नवीन रेसिपींसोबत। धन्यवाद।